simple harmonic motion I'm talking about, not harmonic motion. It is a periodic motion which is in the म्हणजे कशा असतं ते to and fro motion in which the force is directly proportional to the displacement from the mean position. बरोबर. This is a definition of SHM. म्हणजे समजा this is the mean position, let's call this as O, this is positive x-axis, this is negative x-axis. Okay, so if the particle is here, this is the displacement of this particle, and the force acting on this particle at this position is proportional to this displacement from the mean position. Okay, and this force is always, its direction is always towards the mean position. Just try to understand this. So on this particle the force will be in this direction. When the particle is here, the force will be in this direction. Okay, so there are two things you should keep in mind. That the force in SHM is proportional to the displacement of the particle from the mean position, that is x, and its direction is always towards the mean position. Okay, and that's why this force is written like this, or it is proportional to minus x, or F is equal to minus kx. Okay, and this force equation, or force as the function of displacement, denotes which motion? Simple harmonic motion. ओके, हे डेफिनेशन वर सुद्धा तुम्हाला बेसिक क्वेश्चन येऊ शकतो, हे तुम्हाला जमलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का रे? हे मी तुम्हाला एकदा शिकवलं होतं आणि क्लासरूम मध्ये शिकवलं होतं. आता तुमच्या रिव्हिजन एवढ्या भारी असतील की मे बी तुम्हाला सगळं आठवत असेल, है ना? आठवतंय का हे घेतलं होतं मी काय? ठीक आहे, मी फक्त डेरिव्हेशन्स घेतोय आता, बाकी काही घेत नाही. आणि अथर्व, मला माहित नाही बाकीच्यांच्या किती डोक्यात गेले, पण तुला सांगतोय मी, जी एक्झाम असेल सॅटर्डेला वगैरे, त्याच्यातले तुझे जे स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत किंवा जे 12thला आहेत, जे झालेले आहेत आपल्याला वगैरे, त्या चॅप्टर्स तुम्ही काय करा, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करा. त्याच्यात काय डाऊट्स असतील ना तर आपण क्लिअर करू. कारण तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे की आपल्याला किती जमतोय चॅप्टर हा वगैरे, काय कळतंय का, त्याप्रमाणे करायचं. सगळंच परत शिकवायला वेळ पण नाहीये. आणि ओके, नाउ द सेकंड पॉइंट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता ही पण मी डिफरन्शियल इक्वेशन घेतली होती आणि ह्याच्यावर सुद्धा ते क्वेश्चन विचारू शकतात. एकच मिनिट, मला तुमच्या बुक प्रमाणे डेरिव्हेशन घेऊ द्या. गाईडच वापरतोय बरं का टार्गेटचं, आणि त्याच्यात जसं आहे त्याप्रमाणे आपण काय करतोय, सोडवतोय. दॅट्स ऑल. नाउ यू कॅन, हे क्लिअर आहे ना, हे लिहू शकता ना रे SHMच्या डेफिनेशन बद्दल बऱ्यापैकी. नाउ सेकंड थिंग इज व्हॉट, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ही डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला आठवते का रे? अशा टाईपमध्ये दिली होती आपण, d2x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. हे तुमचं फायनल आन्सर पाहिजे. ओके, ह्याला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. हे तुमचं फायनल काय पाहिजे, आन्सर पाहिजे. पण डिफरन्शियल इक्वेशन लिहायची कशी आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ SHM. ओके, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ SHM वी नो दॅट this force acting on the particle is directed towards the mean position. It is proportional to the displacement from the mean position, isn't it? Okay, so we can find out the acceleration, that is what, minus kx divided by m, isn't it? Also from kinematics
we know that acceleration is given as dv by dv by dt, and it can be also given as d square x by dt square, isn't it? हे माहिती आहे का रे सगळ्यांना? ऍटलिस्ट मेकॅनिक्स तरी असावर तुमचं 11वीतलं स्ट्रॉंग, ही बेसिक माहिती आहे हे. ओके, तर मग हे जर मी इथं पुट केलं तर काय येईल? हे इट विल बी डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स. मी ह्याला सेपरेट करतो. सो दिस विल बी वॉट डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. हे मायनसची टर्म इकडे घेतो मी, प्लस के बाय एम into x is equal to 0. Okay, and if I put this k by m is equal to omega square, where omega is the angular frequency. Okay, k is the constant for SHM or stiffness constant you can say, and m is the mass that is undergoing simple harmonic motion, and so the final expression will become like this. ओके, ह्याचे स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर, किंवा तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तुम्हाला आता बोर्डला काही ते वेगळं काही विचारणार नाही, लिनियर्स विचारतील, आणि लिनियर्स आहे तुमच्या 12th क्लासला सुद्धा. हे क्लिअर आहे का रे? तुम्ही अशा प्रमाणे डिराईव्ह करू शकता का? आणि ह्याच्यामध्ये काय काय भरायचा तो मसाला भरू शकता ना. मी आता सगळी थिअरी वगैरे लिहित बसत नाही, येतं तुम्हाला फक्त लॉजिक सांगतोय मी. हॅलो, येते लक्षात? सो नाव अजून एक डेरिव्हेशन ते विचारू शकतात, दॅट इज अबाउट ऍक्सेलरेशन. वेट अ मिनिट. या ऍक्सेलरेशन of the particle undergoing linear SHM. Okay, in linear SHM आपल्याला माहिती आहे that according to the definition of SHM, जी डेफिनेशन आहे SHM ची, जी कशी आहे? F is equal to minus kx. मग इथं ह्याच्या पुढे लिहा ना, means this force is proportional to x and negative means towards the mean position or opposite to the displacement. हे लिहू शकता इथं completely. So the acceleration can be given as minus k by m into x. बरोबर का? The acceleration is f by m ना, m ना मी divide केले, and put this k by m is equal to omega square, where omega is angular frequency, and the final expression will become minus omega square x. And this is the equation, or this is the expression for acceleration of the particle in linear SHM, where x is the displacement of this particle from the mean position, and this negative shows that acceleration is opposite to the displacement. ओके, हे असा मसाला भरून ठेवायचा. मग खाली असा जर जास्त मार्क्सला क्वेश्चन आला असेल तर एक्स काय असतं, नेगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते, ओके, ओमेगा काय इंडिकेट करतं वगैरे लिहून ठेवायचं. येते का लक्षात? हॅलो, ओके. तर हे बोर्डाचं घेतोय बरं का मी, ह्याच्यावर काही क्वेश्चन्स वगैरे घेत नाही. मी फक्त तुम्हाला जे डेरिव्हेशन त्यावेळी घेतले होते, मे बी तुम्ही ते स्किप केला असणार, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेशन शेवटीला बघू आपण. ओके, तर हे दिस इज ऑल अबाउट ऍक्सेलरेशन. नाव विल टॉक अबाउट. पण तुम्हाला असं जर वाटत असेल ना, हे कधी तर झालेलं आहे आपल्याला, म्हणजे मे बी असं एक्झॅक्टली झालं नसेल हे डेरिव्हेशन, पण हे कधी ना कधी तर झालंय आपल्याला. ओके, नाव विल टॉक अबाउट व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. तर व्हेलॉसिटीचं जे एक्सप्रेशन आहे, फायनल एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन तुम्हाला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे. इट विल बी प्लस मायनस ओमेगा इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कोणी सांगेल का रे मला इथं प्लस मायनस का आले? एनीवन? somebody, why is this plus minus here?
here this velocity is a function of x. So tell me why plus minus? No, it is not extreme. See, नाही बघा, तुम्हाला माहिती आहे ते फक्त सांगता येणं झालं, म्हणजे आता आठवेनं झालं. ही मीन पोझिशन आहे. मीन पोझिशनच्या इकडं आणि इकडं मी दोन पॉईंट्स घेतो. लेट्स कॉल दिस ॲज प्लस एक्स, लेट्स कॉल दिस ॲज मायनस एक्स. ओके, ह्या डिस्प्लेसमेंट आहेत ॲट पॉईंट पी आणि ॲट पॉईंट क्यू. मग इथली व्हेलॉसिटी याला मी काय म्हणतो, व्ही पी म्हणतो, इकडं जाते समजा, आणि इकडली व्हेलॉसिटी काय म्हणतो, व्ही क्यू म्हणतो. ओके, म्हणजे एक प्लस असणार, एक मायनस असणार, मॅग्निट्यूड सेमच असणार बिकॉज डिस्प्लेसमेंट्स आर सेम. आणि तर डिस्प्लेसमेंट प्लस मायनस जरी असली तर त्यांचा स्क्वेअर होणार आहे. त्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही तो पॉईंट पॉझिटिव्ह साईडला आहे का निगेटिव्ह साईडला आहे जर त्याचा स्क्वेअर झाला तर, इजंट इट. त्यामुळे जे आन्सर येईल, बघा येते का लक्षात, तुम्ही ह्याला सिम्पली काय म्हणू शकता, मीन पोझिशन पासून समजा इकडं 2 मीटर आणि इकडं -2 मीटर, इकडं ह्या दोन्ही पॉईंट्सवर मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी विल बी सेम बट द डायरेक्शन्स ऑफ द व्हेलॉसिटी विल बी अपोजिट. येते लक्षात. मग त्यासाठी त्यांनी प्लस मायनस म्हटलं, म्हणजे सेम व्हॅल्यू ऑफ द डिस्टन्स, प्लस मायनस विसरून जा. 2 मीटर जरी बघितला तर ह्या पॉईंटला काय असणार आहे व्हेलॉसिटी, इकडं पण सेम असणार, इकडं पण सेम असणार आहे. फक्त जे इकडच्याला तुम्ही काय म्हणणार, प्लस म्हणणार डायरेक्शन, आणि इकडच्याला तुम्ही मायनस म्हणणार. हे सिमिलरली कशासारखं आहे, हे ग्राउंड आहे समजा, इथून मी काय केलं, असा एक बॉल वर फेकला, तो असा जाऊन परत खाली आला समजा. इथले हे दोन पॉईंट्स मी कन्सिडर करतो, दिस पॉईंट अँड दिस पॉईंट. तुम्हाला माहिती आहे इथलं स्पीड आणि इथलं स्पीड हे सेम असतं, फक्त हे प्लस असतं, हे मायनस असतं. पण ग्राउंड पासून जी हाईट आहे ती काय असते, एच आहे. सो फॉर द सेम हाईट वी आर हॅव्हिंग टू व्हेलॉसिटीज, वन इज पॉझिटिव्ह, वन इज निगेटिव्ह. मग त्याचाच हा अर्थ आहे, फॉर द सेम डिस्प्लेसमेंट वी आर हॅव्हिंग टू व्हेलॉसिटीज, or for the same magnitude of the displacement we are having two velocities, one is plus, one is minus, but the magnitude of the velocity is same. येते का लक्षात? ओके, हे तुमच्या सीईटी साठी सांगितलं तुम्हाला प्लस मायनसचा अर्थ काय असतो, कारण येऊ शकतो क्वेश्चन त्याच्यावर. आता याचं डेरिव्हेशन कसं करायचं बघा. आत्ताच आपण बघितलं की ऍक्सेलरेशन इज गिवन ॲज -ω²x. हे डायरेक्ट इथून सुरू करायचं. आणि तुमच्यातल्या किती जणांना माहिती आहे रे ऍक्सेलरेशनला असं पण लिहू शकतो आपण, माहिती आहे? ज्याला माहित नसेल त्यांनी सांगा मला. हॅलो, हे सगळ्यांना माहिती आहे? सांगा लवकर. सी, acceleration can be written as dv by dt. मी काय करतो, ह्या dt ला इकडे लिहितो आणि dx दोन्हीकडे मल्टिप्लाय करतो, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये कॅन्सलच होऊन जातील. जसं करत नाही का आपण न्यूमरेटरला ×1 आणि इकडे ×1 त्याप्रमाणे केलं. आता dv by dx ला असंच ठेवा, dx by dt काय असते, व्हेलॉसिटी असते. सो acceleration can be written as velocity into dv by dx. So this is the expression you should remember. मग मी इथं लिहितो असं, v dv by dx is equal to -ω²x. ओके, मग काय करतो, ह्या v dv ला इथंच ठेवतो आणि हे -ω²x इंटू dx करतो. कोणी सांगेल का रे मला x चं इंटिग्रेशन काय असतं, x dx चं? इज इट x²/2? हॅलो, करेक्ट, ग्रेट. तर मग मी इथं काय करतो, याला v dv ला v²/2 करतो. ओके, प्लस सम कॉन्स्टंट c1 यांना इंटिग्रेशन करतोय मी. ठीक आहे, इज इक्वल टू -ω²x²/2 इंटू सम कॉन्स्टंट c2. माहित नाही आपल्याला कॉन्स्टंट काय आहे ते कसे, पण मी असं कॉन्स्टंट मध्ये लिहिले यांना. Now what I will do, I don't know the exact values of this constant, so I will take them
ॲट दॅट साईड, म्हणजे कुठल्या तरी एका साईडला घेऊन जातो त्यांना दोघांना पण. सो इट विल बिकम v²/2 is equal to minus omega square x²/2 plus some constant c, where c is what? c2 minus c1. We don't know exactly what is the constant, what are the constants are. Here I am writing this as c. Let's call this as equation number 1. हे कळलं का रे काय केलं मी? इथपर्यंत डेरिवेशन क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नाव ॲट द मीन पोझिशन, आता तुम्ही जर हे बघितलं, और मीन पोझिशन नाही, ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन, बी इट प्लस ए और मायनस ए, व्हेलॉसिटी किती असते तिथं ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ SHM? टेल मी, what is the velocity at the extreme positions? What is the formula or what is the value? सांगा लवकर. एक आन्सर आलंय ॲज एक्सपेक्टेड. काय स्टडी करणार आहे तुम्ही JEEचा? इथं बॉडी टर्न होणार आहे, मग झिरो स्पीड पाहिजे, इथं झिरो व्हेलॉसिटी. बेसिक कन्सेप्ट आहे. याच्यावर मी खूप एक्झाम्पल घेतलं होतं, खूप एक्सप्लेनेशन पण दिलं होतं क्लासमध्ये. तुम्ही टर्न घेताना झिरो होता की नाही, इथं स्वतःला थांबवता आणि त्यानंतर टर्न घेता. जी बॉडी प्लस असेल तिला मायनस होण्यासाठी झिरो पासून क्रॉस व्हावं लागतं. चाललंय एनिवेज. म्हणून तुम्हाला भीती वाटते, मला भीती वाटते, म्हणून तुमची काळजी वाटते. इनपुट द्यायला काही नाही, तुम्ही रिव्हिजन कराल का नाही ह्याची काळजी आहे. ठीक आहे. एनिवेज, सो यू कॅन राईट ॲट x इज इक्वल टू प्लस मायनस ए, व्हॉट एव्हर. प्लस ए घ्या, मायनस ए घ्या, कारण त्याचा स्क्वेअरच होणार आहे. इथं वी नो दॅट व्हेलॉसिटी इज इक्वल टू झिरो. सो इफ दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज एंड कंडिशन और एक्स्ट्रीम कंडिशन. कुठली ही एक्स्ट्रीम कंडिशन आहे. If you substitute this end condition into this equation 1, this equation 1 will become like this: 0 square divided by 2 minus omega square. आता इथं प्लस मायनस एचा जर x मध्ये पुट केला, समजा तुम्ही x ची व्हॅल्यू इथे x मध्ये पुट केली, तर तो स्क्वेअरच होणार आहे, a स्क्वेअरच येणार आहे, डिवायडेड बाय 2 प्लस c. मग c ची व्हॅल्यू काय ती चेक करा रे. ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवायडेड बाय 2 येते का बघा. ओके, आणि ती त्यात पुट करा आणि पुढे सॉल्व्ह करून बघा काय येतं, सांगा मला. तोपर्यंत लॉग इन करा लवकर, फास्ट. आलंय का इथंपर्यंत? मग ही सी ची व्हॅल्यू इथं पुट करू शकतो आपण. हे कळलं इथंपर्यंत? सी ची व्हॅल्यू कशी आली? इफ यू पुट दिस कंडिशन, सबस्टिट्यूटिंग दिस कंडिशन्स, extreme conditions or end conditions, extreme conditions into equation 1. These are the extreme conditions. तुम्ही एंड कंडिशन यूज केली की x जेव्हा प्लस मायनस ए होता, प्लस ए होता, मायनस ए होता, त्यावेळी व्हेलॉसिटी झिरो होती. मग हे तर मी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू झिरो पुट करणार आणि x ची व्हॅल्यू प्लस मायनस ए पुट करणार हे एक्सप्रेशन मध्ये. पण हे प्लस मायनस ए जरी असला तरी त्याचा ए स्क्वेअरच होणार आहे, कारण प्लस एचा ए स्क्वेअर पण ए स्क्वेअरच असतो, मायनस एचा पण स्क्वेअर ए स्क्वेअरच असतो. मग हे जर मी इथं पुट केलं तर काय येईल रे?
v square divided by 2 will be equal to minus omega square x square by 2 plus omega square a square by 2. Okay, we will get final equation. So here if this 2 gets cancelled out, this v square, हे जो ओमेगा स्क्वेअर आहे याला काय करतो मी असं बाहेर लिहितो, and this can be written as a square minus x square. So this is v square. So if you take root, so this will become plus minus omega under root a square minus x square. ह्याला a minus x नाही करायचं डायरेक्टली, हे सबट्रॅक्शन आहे दोघांच्या मध्ये. So this will be your final expression. This is the velocity of the particle as a function of x. मग इथे जर तुम्ही x ची व्हॅल्यू a पुट केली तर a square minus a square, the velocity will become 0. x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर तुम्हाला v is equal to plus minus omega a भेटेल. ओके, आणि हे प्लस मायनस आता विसरून जा. We are only talking about the magnitude and this is called as the maximum velocity at the mean position. Okay, just try to understand this. तुम्हाला फक्त इथं त्रास कुठं होऊ शकतो, एक तर ही एक्सप्रेशन लिहायला किंवा तुम्हाला त्यावेळी आठवलं पाहिजे की असं काहीतरी असतं. सेकंड, इंटिग्रेशन करायलाच तुम्ही, पण हा कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा असतो. तुम्ही जर या एक्सप्रेशन मध्ये कॉन्स्टंट नाही दिला तर सगळं चुकून जाईल हे एक्सप्रेशन. त्यामुळं तुम्हाला समजलं असेल, मे बी हे डेरिव्हेशन तुम्हाला कळलं असेल, पण तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही हे विसरणार आहात. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का रे सर, हे असं का आलं, ह्या टाइप मध्ये काय डाऊट आहे? हॅलो, एनीवन? ओके, इट्स इझी डेरिव्हेशन, फक्त थोडंसं लेंदी असल्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं असेल सर कसं याला काय करायचं. ओके, विल गो फॉर द नेक्स्ट डेरिव्हेशन, दॅट इज डिस्प्लेसमेंट. बघा, डेरिव्हेशन असं उलटं डेरिव्हेशन करत चाल तुम्ही. पहिल्यांदा काय कराल, व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशनचं डेरिव्हेशन काय आहे, सिम्पली मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. व्हेलॉसिटी काय आहे, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट काय, सिम्पली एक्स आहे, पण त्याला तुम्ही साइन ओमेगा टी प्लस फायच्या रूपात लिहिणार आहात. ओके, हे आपण बघू कसं येतं काय येतं. मग आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी कॅन बी गिवन ॲज प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इजंट इट. आणि व्हेलॉसिटीला तुम्ही असं लिहू शकता का रे, dx बाय dt इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय करा, ही जी कंप्लीट टर्म दिसते किंवा एक काम करा, प्लस मायनस काढून टाकायचं, तुम्ही कन्फ्युजन होतं. कारण वी आर टॉकिंग ओनली अबाउट मॅग्नेट्यूड, मग डिस्प्लेसमेंटला आपण बघू ना, प्लस मायनस करू शकतो, नो इश्यू. ह्याला काय करा, इकडे घेऊन जा आणि ह्या dt ला इकडे घेऊन या. हे कसं दिसेल बघा शेवटी, इट विल लुक लाईक दिस, dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू dt. Now if you want to take the integration on both these sides, तुम्हाला माहित पाहिजे dx चं इंटिग्रेशन हे 1 असतं, x dx चं इंटिग्रेशन हे x स्क्वेअर बाय 2 असतं. dx म्हणजे काय, सॉरी, dx चं इंटिग्रेशन x असतं, आय एम सॉरी, दिस इज 1 dx, म्हणजे 1 चं इंटिग्रेशन x असतं, x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 असतं. मग हे dt चं इंटिग्रेशन किती होणार रे, dt चं इंटिग्रेशन इट विल बी t ओनली, सिम्पली t. जसं dx चं इंटिग्रेशन x असतं तसं dt चं इंटिग्रेशन किती असेल, t असेल. सो दिस विल बिकम ओमेगा t. ओके, आणि कोणी सांगेल का रे मला ह्याचं इंटिग्रेशन काय असतं. आता हे मॅथच्या मुलांना माहित असेल, व्हॉट इज दिस डेरिव्हेशन, कशाचं डेरिव्हेशन आहे, कशाचं इंटिग्रेशन आहे. ओके, तुम्हाला तर माहित पाहिजे. नीटच्या स्टुडंटना डोंट वरी, मी तुम्हाला एक सिंपल हे सांगेन ह्याचं काय असतं ते. ओके, यू शुड नो दिस. इफ यू सॉल्व दिस
integration, or if you solve this, it will become sine inverse of, सांगा, simply x divided by a. ओके, आता ज्या मुलांचं मॅथ्स नाही आहे त्यांना ह्याचा त्रास असेल फक्त इथे. हे कसं आलं, त्याला खूप मोठी प्रोसिजर आहे, अँगल ट्रायंगल्स वगैरे घेऊन, पण इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स वगैरे. फक्त हे काय करा, सिंपली तुम्हाला ही स्टेप फक्त लक्षात राहू दे अशा टाईपची. ओके, आणि हे सगळं इंटिग्रेशन केलं तुम्ही की ह्यानंतर एक कॉन्स्टंट घ्यायचा. दिस इज व्हॉट इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ओके, इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आणि तुम्ही जर ह्या इक्वेशनला सॉल्व्ह केला पुढं, तर इट विल बिकम एक्स डिवायडेड बाय ए इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आय नो थोड्या मुलांना इथं डाऊट असणार आहे ह्या 3 इक्वेशन्स मध्ये. कळते का, हे एक्स बाय ए मी इथंच ठेवलं आणि हे साइन इनवर्स आहे ते कम्प्लिटली साइन म्हणून दिलं मी इकडं या पूर्ण टर्मला. ओके, and then the x will become a sin omega t plus phi. This a is called as amplitude. This omega is angular frequency. This phi is what? कोण सांगेल का मला what is this phi? Hello, anyone? It is not phase, it is actually initial phase. Initial phase or initial phase angle. म्हणजे असं नाही ना बॉडी मीन पोझिशन पासूनच स्टार्ट करेल सुरुवातीला. इट कॅन स्टार्ट फ्रॉम दिस मच डिस्टन्स ऑल्सो. आणि ही जी पूर्ण टर्म असते ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय, ह्याला आपण फेज म्हणतो. मग ह्याच्यात जर तुम्ही टी इज इक्वल टू 0 पुट केला तर तुम्हाला फेज किती मिळतो, फाय मिळतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज इनिशियल फेज. कळतंय का? हॅलो, येते का लक्षात? हे डेरिव्हेशन बघून घ्या एकदा. मे बी तुम्हाला इथं थोड्यांना म्हणजे ज्यांचं मॅथ्स नाही आहे त्यांना थोडासा डाऊट येईल, सर साइन इनवर्स वगैरे, ह्याला वाटलं तर पाठ करून ठेवा, कारण शिकवण्या एवढा वेळ नाही आपल्याला आता. ओके, ते शिकला तरी त्याचा पुढे काही उपयोग तुम्हाला नाही आहे असं MBBSला. ओके, त्यामुळे आता हा ड्रॉबॅक आहे आपल्या सिस्टमचा, एज्युकेशन सिस्टमचा, पण आता ह्याला मगअप करून ठेवा ह्या एवढ्या गोष्टीला फक्त. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू 30 डिग्री जर असेल तर मी 1/2 ला साइन 30 सुद्धा लिहू शकतो. इजंट इट? हे इनवर्स इकडे जातं, ते मी इकडे केलंय सिम्पली ह्या स्टेपमधून ह्या स्टेपमध्ये. आणि जसा मगाशी आपण इथं सी घेतला होता इंटिग्रेशन कॉन्स्टंट, सिमिलरली इथं मी फाय घेतला इंटिग्रेशन कॉन्स्टंट. येते का लक्षात? हॅलो, समजले का हे डेरिव्हेशन? मे बी तुमच्यातल्या बऱ्यापैकी जणांनी ह्याचं केलं पण असणार आहे डेरिव्हेशन, त्यांना फक्त छोटीशी रिव्हिजन असेल. ज्यांच्यासाठी सगळंच नवीन आहे ते बघा एकदा व्यवस्थित. अरे बोला यार, एक शेवटचं डेरिव्हेशन आले ते संपवतो मला. हॅलो, ओके. तुमच्या बुकमध्ये ह्या टाईपचा एक क्वेश्चन आहे बघा. कुणाला येतो रे हा क्वेश्चन सोडवता? ते म्हणतात प्रूव्ह दॅट दिस इज एन इक्वेशन ऑफ SHM. ओके, हे काय म्हणून विचारतात? मे बी येऊ शकतो यावेळी हा क्वेश्चन. प्रूव्ह दॅट दिस इक्वेशन
it is a linear simple harmonic motion. And how to solve this question? तर गाइड मध्ये याला खूप जरा मोठं वगैरे करून दिले रे. ठीक आहे, आपण आपल्या मेथडनं सोडूयाला. इझी आहे ती मेथड. ओके, ट्रायंगलच यूज करायचा आपण त्यात. तर ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. तर तुम्ही सिम्पली काय करायचं, एक ट्रायंगल ड्रॉ करायचा असा. ओके, आता ए जो दिसतोय तो साइन सोबत आहे, मग ह्याला कॉस येईल असं ठेवा. म्हणजे समजा हा अँगल थिटा असेल तर इकडं ए ठेवा, इकडं बी ठेवा आणि इकडे एक नवीन टर्म लिहा, दॅट इज आर. ओके, जस्ट मेक दिस ट्रायंगल. ओके, शेवटीला सगळं एक्सप्लेन करतो हे आन्सर आल्यानंतर. हा जर ट्रायंगल तुम्ही ड्रॉ केला, सो यू कॅन राईट हिअर आर कॉस थिटा विल बी इक्वल टू ए and r sin theta will be equal to b. असं लिहू शकता का बघा. मग ते ह्याच्यामध्ये पुट करा. r cos theta into sin omega theta omega t plus r sin theta into cos omega t. तुमच्या मनात डाऊट असणार आहे, हे सर कुठून आलं, काय आलं. हे फक्त आपलं अजम्पशन आहे किंवा हे फक्त आपलं ओन कन्स्ट्रक्शन आहे जे ह्याच्यामध्ये पुट करतोय. त्यांनी पण नाही सांगितलं ना ए बी काय आहेत, मग आपण स्वतःच बनवून ते टाकलंय फक्त. फक्त याला असं लिहा की हे कॉस आणि साइनची जोडी येऊ दे. येते का लक्षात? मग ह्यालाच मी असं लिहू शकतो का रे, आर साइन ओमेगा टी कॉस थिटा प्लस साइन थिटा कॉस ओमेगा टी. कोणी सांगेल का रे मला हे काय असतं, हे कशाचं एक्सपेन्शन आहे? एनीवन? अच्छा, साइन ए प्लस बी चं एक्सपान्शन काय असतं माहिती आहे कुणाला? ग्रेट. इट इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग ह्या सगळ्याचं जे होईल इथं बघा, ह्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा, ह्याला बी म्हणा, ह्याला ए म्हणा. कळतंय का? हे सिमिलर दिसते का बघा? ठीक आहे, तुम्हाला जरा वेगळं वाटत असेल तर मी याला रिअरेंज करतो. साइन बी कॉस ए. ठीक आहे, साइन साइन ए बी. कळतंय? दिस इज ए, दिस इज बी, दिस इज बी, this is a. So can I write here this expression will become sine of omega t plus theta. Okay, and here this r will be equal to what? Amplitude of SHM, and this r can be written as under root a square plus b square using Pythagoras theorem, isn't it? ह्या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पायथागोरस थेरम यूज केली तर इट विल बिकम लाईक दिस. अँड दिस फाय इज इनिशियल फेज अँगल. ओके, विच इज इक्वल टू, इथं जर सॉरी हा थिटा जो आहे तो काय इनिशियल फेज अँगल. मग तुम्ही टॅन थिटाला कसं लिहू शकता रे? टॅन थिटाला तुम्ही बी बाय ए लिहू शकता, और थिटा कॅन बी रिटन एज टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. येते का बघा लक्षात? थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. फायनली दिस x can be written as under root a square plus b square. This is the amplitude of the SHM into sine omega t plus tan inverse of b by a. आता ह्या इक्वेशन मध्ये कुठलाही अननोन वगैरे तुम्हाला दिसत नाही, म्हणजे आर थिटा वगैरे काय. So this is the amplitude of the SHM, this is the initial phase of the SHM, this is the angular frequency, and this sine function of this displacement shows that this is the equation of linear simple harmonic motion. Okay, आता तुम्हाला हे
इथून खाली हे लिहायची काही गरज नाही आहे ह्या एक्सप्रेशनमध्ये. मी तुम्हाला फक्त एक्स्ट्रा सांगितले, इथून पुढचं हे लिहायची काही गरज नाही. तुम्ही सिम्पली हे जरी लिहिलं असं आणि ह्याच्या पुढं जरी एक्सप्लेन केलं तरी पुरेसं आहे. ही शेवटची इक्वेशन लिहायची काही गरज नाही आहे, मी फक्त थोडी एक्सपांड करून दाखवली. हे जमेल का रे डेरिव्हेशन? मला असं का वाटतं तुमच्या डोक्यावरून जातं हे सगळं. हॅलो, इझी आहे ना? काय हे एवढं काही हे नाही, फक्त कसं आहे थोडंसं लेंदी आहे किंवा ह्याला आस्पेक्ट भरपूर आहेत. तुम्ही टॅन थिटा पण इथं काढताय, ॲम्प्लिट्यूड पण काढताय, सगळंच काढताय. ओके, आणि ज्यांना मॅथ्स आवडत नाही त्यांना मे बी ऑसिलेशन थोडा टफ जाऊ शकतो, पण प्रॅक्टिस करा. ओके, प्रॅक्टिस इज द की. ओके, ठीक आहे. सो वी हॅव कवर्ड भरपूर काय घेतलं की SHM डेफिनेशन बघितली, डिफरन्शियल इक्वेशन कशी डिराईव्ह करायची ते बघितलं, ॲक्सेलरेशन बघितलं, व्हेलॉसिटी बघितली. व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट विसरायचा नाही डेरिव्हेशन घेताना. ओके, आणि अशा टाईपचा जर क्वेश्चन आला, बिकॉज